आज तर चक्क मी माझ्या डिशवॉशरलाच फायर करून टाकलं. का ते तुला कळेलच. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आज जसा मी किचन मध्ये पाय ठेवला तशी किचनची अशी अवस्था बघून माझी तळपायची डायरेक्ट मस्तकातच पोचली. कारण परवा दिवशी आमच्या डिशवॉशरने प्रॉपर क्लोजिंगच केलं नव्हतं. किचनच्या फ्लोअर पासून ते डिशवॉशिंग मशीन सर्व काही गोष्टी तशाच होत्या. आता एक हेडशेफ असूनही त्या सर्व गोष्टी मी स्वतः क्लीन केल्या आणि पहिला त्या डिशवॉशरला कॉल लावून सांगितलं की उद्यापासून नाही तर आतापासूनच कामावरती येण्याची गरज नाही. आता किचनचं क्लिनिंग झालं, किचनचा सेटअप झाला, तशा ऑर्डर्स यायला चालू झाल्या. त्यासोबतच आपली ग्रोसरी पण रिसीव्ह झाली. आता आज रोहितचा हाफ डे होता आणि मॉर्निंग पण इतकी बिझी नव्हती, म्हणूनच जो मोकळा वेळ मिळाला त्यामध्ये बिर्याणीची मॅरिनेशन आणि मंडी राईस तयार करून ठेवला आणि माझा लंच झाला. तिथून पुढे इव्हनिंगचं कामकाजही चालू झालं आणि रोहितही आला. आता रेस्टॉरंटची मॉर्निंग बिलकुल बिझी नव्हती, म्हणजे इव्हनिंग एकदम छप्परफाड बिझनेस होणार. आणि अशा इव्हनिंगसाठी आम्ही दोघे जणही तयार होतो. त्याच्या आधी म्हटलंय आईस्क्रीम खाऊन घ्यावं. आणि उरला विषय डिशवॉशरचा. 11th आवरला मी दुसरा डिशवॉशर हायर पण केला. आता इव्हनिंग इतकी बिझी झाली की माझी आणि रोहितची भांडणं चालू होती की गॅस रेंज वरती कोण पहिला शिजवणार. त्यासोबतच माझे काही फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्सही आले होते बाहेर. त्यांची मी धावती भेट घेतली, कारण बाहेर एक मोठा टेबल आला होता. त्या एका टेबलचं बिल $700 झालं. बरेच सारे स्टार्टर्स, ड्रिंक्स आणि मंडी अशा सर्व गोष्टी फटक्यात तयार केल्या. तोपर्यंत क्लोजिंगच्या टायमाला बरोबर 3 टेबल आले. त्यांचा काही तो निकाल लावला, स्वतःसाठी सूप तयार केला आणि जाताना म्हटलं आज अजून एकदा आईस्क्रीम झालंच पाहिजे. आणि आजचे स्पॉन्सर होते हर्षा भाऊ, आणि त्याने सजेस्ट केलेले ती आईस्क्रीम आणि ब्राउनी एक नंबरच होतं. त्यावरतीच ताव मारला आणि निघालो घरी. जय शिवराय.